टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नाशिकच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यालयाबाहेर लागलेला बॅनर आता अधिक चर्चेचा विषय ठरतो। आपण जर या ठिकाणी बघितलं तर बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा एकत्रितरित्या फोटो जो आहे तो एका बॅनरवरती लावण्यात आलेला आहे आणि या बॅनरच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांना शिवसैनिकांकडून साथ जी आहे ती घालण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर यावरती आशय बघितला तर मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेब, आम्हाला आमिष दिले गेले, मोठ्या मोठ्या ऑफर आल्या, दबाव टाकला, पण साहेब आम्ही डगमगलो नाही, घाबरलो नाही, तुमच्या नेतृत्वाबरोबर आदित्य साहेबांशी एकनिष्ठ राहिलो। आता आमची मागणी आहे की तुम्ही स्वतः राज ठाकरे साहेबांना मातोश्रीचे आमंत्रण द्या व महाराष्ट्राला आनंदाची बातमी द्या। कळकळीची विनंती साहेब, जय महाराष्ट्र। अशा पद्धतीचा जो आशय आहे तो आपल्याला या ठिकाणी या बॅनरवरती बघायला मिळतो आहे आणि हे बॅनर जे आहे ते आता अधिकच चर्चेत आलेलं आहे। ज्यांच्याकडून हे बॅनर लावण्यात आलेलं आहे आपण त्यांच्याशी आता संवाद साधणार आहोत। भाऊ, आपण या ठिकाणी जर बघितलं आपल्या बॅनर जे आहे ते अधिकच चर्चेचा विषय ठरत आहे। आपलं बॅनर जे आहे ते उद्धव ठाकरेंना साथ घालणार आहे, आपण काय सांगाल? गेल्या 3 वर्षापासून जेव्हापासून आपला पक्ष भारतीय जनता पार्टीने फोडला तेव्हापासून आमच्यावर खोटे गुन्हे दाखल झाले, आम्हाला अनेक आमिष दाखवलं गेलं, आमच्यावर दबाव टाकला। एवढ्या मोठ्या सर्व संघटनांना आम्ही सामोरं जाऊन सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे व आदित्य साहेब ठाकरे यांचं नेतृत्व मान्य करत एकनिष्ठपणे शिवसेनेचा झेंडा आम्ही रोवतोय, आम्ही शिवसेनेचं काम करतोय। आता आम्ही एकनिष्ठ शिवसैनिकांची सन्माननीय उद्धव साहेबांना आणि आदित्य साहेबांना विनंती की साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका व राज ठाकरेंना बोलून घ्या, त्यांच्याशी चर्चा करा व संपूर्ण महाराष्ट्राला, मराठी जनतेला एक आनंदाची गोड बातमी द्या, अशी साहेब तुम्हाला कळकळीची विनंती करतो। आणि आपल्याला जर या गद्दारांना धडा शिकवायचा असेल तर साहेब आपण एकत्र येणं खूप गरजेचं आहे। साहेब तुम्हाला कळकळीची विनंती आहे की साहेब एकत्र या। नक्कीच आपण जर या ठिकाणी बघितलं तर मनसे आणि शिवसेना यांच्या युतीची चर्चा सुरू झालेली असतानाच आता नाशिकमध्ये शिवसैनिकांकडून जी आहे ती बॅनरबाजी करण्यात आलेली आहे आणि या बॅनरच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांना विनंती देखील करण्यात आली आहे। पवन येवले, TV9 मराठी, नाशिक।